जग लाडकी जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल। फैजराह बंदरातून 80,000 टन कच्चं तेल घेऊन जहाज भारतात पोहोचलं। यूएई बंदरावरील हल्ल्यातून हे जहाज थोडक्यात वाचलं। राज्यात आज सलग 7व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी रांगा। मुंबईसह धाराशिव, यवतमाळ, साताऱ्यात सकाळपासूनच नागरिक रांगेत। ऑनलाईन बुकिंगच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिक हैराण। राज्यात व्यावसायिक गॅसचा अभूतपूर्व तुटवडा। कुठे इलेक्ट्रिक शेगड्या तर कुठे चुली पेटल्या। गॅस टंचाईमुळे शिवभोजन पासून खाऊ गल्लीपर्यंत चूल पर्व सुरू। संदीप देशपांडेंच्या इंदुरी चाटलाही गॅस टंचाईचा फटका। राज्यात अवैध सिलेंडर साठवणुकीवर सर्जिकल स्ट्राईक। गोंदियात 85 ठिकाणी तर जालन्यात आतापर्यंत 225 ठिकाणी छापेमारी। व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यानं घरगुती सिलेंडरचा काळाबाजार वाढला। लग्न सराईला गॅस टंचाईची झळ। गॅस अभावी केटरर्स हवालदिल। पुण्यातील 3 ते 4 हजार व्यावसायिकांपुढे संकट, तर नंदुरबारमध्ये 16 दिवसांपासून केटरिंग व्यवसाय अडचणीत। सोलापुरात एलपीजी गॅस पंपावर गॅसचा तुटवडा। पंप बंद ठेवण्याची वेळ। एलपीजीच्या किमतीत 10 ते 15 रुपयांची वाढ। राज्यसभेच्या 37 सदस्यांचा कार्यकाळ आज संपला। राजकारणात कधीही फुल स्टॉप नसतो। मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांचा आदर्श घ्या। राज्यसभेतील निवृत्त सदस्यांसाठी पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार शिंदेंच्या संपर्कात। सूत्रांची माहिती, राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याच्या चर्चा। काल शिंदेंनी पंतप्रधान मोदींची घेतली होती भेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। 5 राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात भाजपची महत्त्वाची बैठक। राज्यात लेखी असुरक्षित आणि गृहमंत्री दिल्लीत व्यस्त। अहिल्यानगरमधील ऍसिड घटनेवरून संजय राऊतांची टीका, तर फडणवीस सक्षम गृहमंत्री, महिलांसाठी कठोर कारवाई करणार। नवनाथ बन यांचं उत्तर। ऍसिड हल्ल्याचा विषय नाना पटोले यांनी विधानसभेत मांडला, तर पीडित मुलीचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार उचलणार। पटोलेंच्या मागणीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आश्वासन। अहिल्यानगरमध्ये 6वीतील विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला। संगमनेरच्या वडगावपान गावातील धक्कादायक घटना। आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको। स्वघोषित कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक। 58 आक्षेपार्ह व्हिडिओचा डेटा पोलिसांच्या ताब्यात। नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे चेहरे समोर येण्याची शक्यता। दरम्यान रुपाली चाकणकर यांनी अशा माणसाला मदत केली तर जबाबदारी कुणाची? सुषमा अंधारेंकडून ट्विट करत सवाल। विमान अपघातावरून रोहित पवारांची पुन्हा पत्रकार परिषद होणार। महत्त्वाचे पुरावे समोर आणणार असल्याची माहिती। अपघातावर विधान भवन, संसदेत चर्चा होत नसल्याचा संताप व्यक्त। मराठवाड्यावर अवकाळीचं संकट। हिंगोलीत मध्यरात्री वादळी पाऊस, तर धाराशिवमध्ये गारांचा मारा। अवकाळी आणि गारपिटीनं कलिंगड, गहू, हरभऱ्याचं मोठं नुकसान।